नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। श्रीरामपूर येथे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांचे चिरंजीव शिवसेनेचा ढाण्या वाघ रोहितदादा वागचौरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा। 4 ऑगस्ट 2024 रोजी श्रीरामपूर येथे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांचे चिरंजीव शिवसेनेचा ढाण्या वाघ रोहितदादा वागचौरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी लोकनेते खासदार भाऊसाहेब वागचौरे मित्रमंडळ, मेडिकवर हॉस्पिटल संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्व रोग निदान, मोफत मार्गदर्शन शिबिर कार्यक्रम घेण्यात आला। तसेच विविध उपक्रम राबवण्यात आले। श्रीरामपूर येथील आगासे सभागृह, लोकमान्य टिळक वाचनालय, मेन रोड, श्रीरामपूर या ठिकाणी भावी आमदार रोहितदादा वागचौरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम साजरे करण्यात आले। त्यामध्ये रक्तदान शिबिर असेल, तसेच विविध रोग निदान शिबिर असेल, अशा प्रकारचे विविध उपक्रम साजरे करण्यात आले। आपल्या वाढदिवसानिमित्त सर्वसामान्य जनतेला काहीतरी फायदा झाला पाहिजे, त्यामुळे हे सर्व उपक्रम राबवून रोहितदादा वागचौरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी खासदार भाऊसाहेब वागचौरे, साई अर्पण फाउंडेशनच्या अध्यक्षा सरस्वती भाऊसाहेब वागचौरे, ॲडव्होकेट अमोल बोराडे, पूजाताई रोहित वागचौरे, प्रभावतीताई घोगरे, पद्मश्री राहीबाई पोपरे, माऊली मुरकुटे, सौ वंदनाताई मुरकुटे, सचिन बडदे, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे राज्य समन्वयक मुकुंदजी सिनगर, अशोक थोरे मामा, तालुका प्रमुख लखन भगत, बोरकर काका, सुधीर वायखिंडे, सदाशिव पट्टारे, कुसेकर काका, मेजर महेंद्र सोनवणे, डॉक्टर नंदकुमार बोडके, ॲडव्होकेट अमोल बोराडे इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते। तसेच श्रीरामपूर तालुक्यातील उद्धव ठाकरे, शिवसेना सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे आयोजन मेजर महेंद्र सोनवणे, मित्रपरिवार संगमनेर, तसेच डिफेन्स स्पोर्ट्स फाउंडेशन पुणे व साई अर्पण फाउंडेशन शिर्डी यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले होते। या कार्यक्रमासाठी हजारो कार्यकर्ते यांनी या शिबिराचा लाभ घेतला। असा हा भव्य दिव्य उपक्रम साजरा करून भावी आमदार संपूर्ण श्रीरामपूर तालुक्यामध्ये बॅनर लावून रोहितदादा वागचौरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। परंतु मला वेळ मिळाल्यानंतर आपण जाऊया। आणि त्या दिवशी त्यांनी मला अचानक सांगितले की सचिन भाऊ, मी आता खूप फिरलोय, परंतु तुमच्या घरी भेटून मी शिर्डीला परत जाणार आहे। आणि ते घरी आले, आमच्या वडिलांना आनंद झाला। एक चांगला काम करणारा माणूस आहे। आपण सगळे महाविकास आघाडीमध्ये आहोत। प्रयत्न प्रत्येकाने करायचा आहे, परंतु सर्वसामान्यांच्या अडचणी फार मोठ्या असतात। शासकीय कार्यालयात गेल्यानंतर एक तर राजकीय वशिला लागतो, नाही तर माझ्या अडचणीची दखल घेऊन माझा मानानं सन्मानानं अडचण जो दूर करणार आहे, तो माझा खासदार आहे, तो माझा आमदार आहे, तो माझा नगरसेवक आहे, तो माझा नगरसेवक। आणि ती भावना वागचौरे साहेबांनी त्यांच्या पहिल्या 5 वर्षात आणि आता निवडून आल्यानंतर या 2-2.5 महिन्यामध्ये ती चुनूक परत एकदा साहेब लोकांना तुम्ही दाखवून दिली आहे। मी तुम्हाला स्वतः भेटायला एवढा प्रयत्न केला, माझे 3 बुके वाया गेले। तुम्ही खासदार झाले, मी म्हटलं बाबा आपल्याला मदत होईल चांगली, 400-500 रुपये जरा मला बुके घेऊन गेलो। म्हटलं साहेब बुके पाहून खुश होतील, चांगली शाल घेऊन गेलो, ही वाया गेली। साहेब तिथं जर त्यांच्या घरच्यांना इथे त्यांच्या डॉक्टरांची ओपीडी, जे पूर्णवेळ डॉक्टर आहे त्यांची ओपीडी तिथे फ्री असणार आहे। त्यांना काही इन्व्हेस्टिगेशन लागल्या तर इन्व्हेस्टिगेशनला आपण सवलत देणार आहोत। प्लस ईसीजी वगैरेची गरज वाटली हॉस्पिटलला, ईसीजी आपण तिथे मोफत करणार आहोत। धन्यवाद।
अतिशय आनंदी क्षण रोहित दादा एक अतिशय शांत लोकप्रिय असं व्यक्तिमत्व आहे आणि मी कोणी नाही या भावनेत राहून ते गेल्या 20 वर्षापासून आमच्यावर हा परिवार अत्यंत मनोभावे प्रेम करत आहे। संपूर्ण शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये अतिशय त्यांचा साधेपणा हा त्यांचा एक महत्त्वाचा मोठा पॉईंट आहे। सन्माननीय रोहित दादांना वाढदिवसाच्या संपूर्ण मतदारसंघाच्या वतीने आम्ही मनपूर्वक शुभेच्छा देतो, त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांची साथ देणाऱ्या आदरणीय पूजाताईंना विनंती करतो की आपण रोहित दादांना काही करावा। सावलीसारखी माऊली आमची आदरणीय ताई आमच्या नेहमी दादाच्या विद्यार्थी त्यांचे पालक रक्तदान करण्यासाठी उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ते आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी या ठिकाणी फक्त माता पित्यांची किंवा ज्याने गरजू बालकांची इथे तपासणी करून सेवा करण्याची जी संधी दिलेली आहे ते दोन्ही हॉस्पिटल याचं संयोजन करणारे तुमचे मित्र महेंद्र सोनवणे सर्व आता इथे जर मी नावं घेत असतो तर सगळ्यांचीच घ्यायला पाहिजे। सगळेच कार्यकर्ते, महाविकास आघाडीचे सगळेच नेते, महाविकास आघाडीचे सगळेच पदाधिकारी आणि प्रमुख खरं म्हणजे आजच्या कार्यक्रमाला जी खरी शोभा वाढवली त्या आमच्या अकोले तालुक्यातील पद्मश्री आदर्श माता, आदर्श गृहिणी आणि आदर्श शेतकरी यांनी खरं आता शोभा वाढवली आणि त्यानंतर थोडं का उशीर आला आपल्या आता त्यांना नेत्या म्हणू का कार्यक्रम सर्व या ठिकाणी जिल्ह्यामध्ये ज्यांच्या नावाची आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या नावाची चर्चा होते अशा बोलण्यामध्ये सर्वांची मला जिंकणारे YouTube साडेजण पाहत त्यांचे महाराष्ट्रामध्ये त्यांच्या भारताची उत्सुकता असेल अशा यांची या ठिकाणी उपस्थिती तर या निमित्तानं मी या दोन्ही भगिनींचे अत्यंत मनापासून आभार मानतो। सर्व जे या ठिकाणी गोपीनाथांनी सांगितलं की हा जीव ज्या पंचमोह भाता म्हणजे याच्यावर पंचमहाभूते म्हणजे हवा पाणी आज वाढदिवसानिमित्त जे काही सामाजिक उपक्रम करण्यात आले ब्लड डोनेशन कॅम्प तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि वृक्षमंडप वृक्षारोपणाचे कार्यक्रम ठिकाणी घेण्यात आले टिळक समयामध्ये तर चांगलं वाटलं। अनेक लोक आले विविध पक्षातून आणि विविध क्षेत्रातून ज्यांनी मला शुभेच्छा दिल्या, आशीर्वाद दिला, प्रेम दिले, त्यांचा मी मनापासून आभारी आहे। त्यांना सर्वांना मनापासून धन्यवाद। आता पुढं काय नियोजन आहे तुमचं? विधानसभेची तयारी काही ही आता तसं म्हटलं तरी चालेल। विधानसभेसाठी आता मी तयारी सुरू केली आहे श्रीरामपूरमधून जे जनसंपर्क कार्यक्रम दौरे आता चालू केले आहेत आणि प्रयत्न सुरू आहेत। श्रीरामपूरच्या जनतेकडून काय अपेक्षा आहे तुमची? आता जे प्रेम, आशीर्वाद, आपुलकी आणि साथ सहकार्य जे आदरणीय आमचे वडील खासदार भाऊसाहेब साहेबांना श्रीरामपूर तालुक्याने दिले आहेत, देत आहेत, असंच प्रेम, आपुलकी, साथ सहकार्य, आशीर्वाद मला त्यांनी द्यावे आणि जनतेची सेवा करणं आणि सर्वसामान्य जनता त्यांचे प्रश्न सोडवणं, त्यांना न्याय मिळवून देणं, आपल्या श्रीरामपूर तालुक्याचा सर्वांगीण विकास करणं हे आदरणीय खासदार भाऊसाहेब साहेबांचं आणि माझं स्वप्न आहे। श्रीरामपूर प्रतिनिधी इनायत अत्तार। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।